पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असून हा अकारण निर्माण झालेला वाद आहे। मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। हिंदीचे कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत, परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे असेही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात सोमवारी मुंब्रा येथील अनेकांनी पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमानंतर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे। हा अकारण निर्माण झालेला वाद आहे। मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे, मात्र हिंदीचे कौतुक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत। इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे। अनेक भाषा शिकून माणसाने समृद्ध झालेच पाहिजे। जर आपण अनेक भाषा शिकलो तर जगाचे दरवाजे आपणाला उघडले जातील असेही ते म्हणाले। ज्याला जी भाषा शिकायची असेल त्याला ती भाषा शिकू द्यावी, पण त्यासाठी सक्ती नसावी। महाराष्ट्राच्या मातीची ओळख ही मराठी आहे, त्यामुळे मराठीची सक्ती समजू शकतो, पण मतांच्या लाचारीसाठी हिंदीची सक्ती करणे हे अवघडच आहे। मतांसाठी आपल्या भाषेवर अन्याय का असा प्रश्न त्यांनी विचारला। गुजरात, तमिळनाडू, बंगाल, ओरिसामध्ये अशी सक्ती नसताना महाराष्ट्रातच ही सक्ती का? स्वाभिमानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? ज्याला जे खायचे आहे ते त्याला खाऊ द्यावे, ज्याला जे शिकायचे आहे ते त्याला शिकू द्यावे, पण कशाची जबरदस्ती करू नये। अशी सक्ती केवळ वाद पेटवण्यासाठीच केली जात असते असेही ते म्हणाले। नवे नेतृत्व निर्माण करणे हेच ध्येय जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण नवीन कार्यकर्ते घडविणे आणि त्यांतूनच नवनेतृत्व निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे। शिवसेनेतील इच्छुकांची भरभर झाली आहे। ते सर्वांनाच उमेदवारीचे आश्वासन देत आहेत। जणू काही 130 ते 260 नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत, पण इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याने जे जुने जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाही यांच्याशी आपणाला देणेघेणे नाही, कारण दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही। पोस्टरवरून कुणाचे फोटो काढले जातात, कुणाचे फोटो टाकले जातात हे समस्त कळवेकर पाहत आहेत, त्यावर आपण भाष्य न केलेले बरे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातील पक्षफुटीबाबत दिली। अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो, लोकांच्या समस्या सोडवू शकतो असा लोकांना विश्वास आहे, म्हणून प्रवेश घेत आहे। सर, गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी शिवसेना धनुष्यबाण हाती घेतलं होतं, त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत जे इच्छुक होते त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज दिसते, तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते, त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते 130 ते 260 वार्ड करणार काय मला माहित नाही। एकेका वार्डात 4-4 लोकांना प्रवेश देतात, कशाला लोकांच्या गुळ लावता? त्यांची ती सवय आहे। 4 वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं, आता ते फिरतात मागे 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 मागे। उपऱ्यांचं राज्य आलं, व्यवस्था आहे। आम्हाला काय करायचंय? कुठल्या दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही। त्यांचं घर त्यांना सुखी। जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना, माझ्याशी संपर्क साधतात। तुम्ही जाऊन बॅनर बघा कसे नाव कापतायत, कसे फोटो गायब करतायत। शिवसेनेचे बॅनर लागलेत, ही मेन शिवसेना आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत, कोणाकोणाचे फोटो तपासा, मग तुम्हाला कळेल की किती मोठी उभी राहिली है। हिंदी भाषिकों की सक्ती की जा रही है, ऐसा है कि हम हिंदी भाषी के ना तो विरोध में है, हमने ना कभी किसी भाषा को विरोध किया, लेकिन सख्ती से अमल होना ये कोई बराबर बात नहीं। गुजरात में होती है क्या सख्ती? बंगाल में होती है क्या सख्ती? तमिलनाडु में होती है क्या सख्ती? उड़ीसा में होती है क्या सख्ती? महाराष्ट्र में क्यों? हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति, देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे, इनको राजनीति करनी है जात के नाम पे, इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। न्यायालयाच्या आदेशानुसार मुंब्र्यातील 17 अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू होऊन अतिक्रमण विभागाचे पथक कौसा येथे एका इमारतीवर कारवाईसाठी सकाळी गेले असता महिलांसह रहिवाशांनी प्रचंड विरोध केला। मात्र हा विरोध मोडून काढत 2 इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली। दिव्याजवळील शिळफाटा भागामध्ये गेल्या काही वर्षात अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत। त्यापैकी एका भूखंडावर उभ्या राहिलेल्या 17 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली। याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचे कान उपटले आणि 17 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले। न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने 13 जून पासून या इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात केली। एकामागोमाग एक 13 इमारती भुईसपाट केल्यानंतर 4 इमारतीच्या रहिवाशांनी न्यायालयात कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली। मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता येथील रहिवाशांना आपले बस्तान हलवण्यासाठी 23 जून पर्यंत मुदत दिली होती। ही मुदत संपताच ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाने उर्वरित अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात केली आहे। अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह पालिकेचे पथक आणि पोलीस बळ नियोजित वेळेत खवान कंपाऊंड येथे पोहोचले। आज कारवाई होणार याची कल्पना असल्याने रहिवाशी विरोध करण्याच्या तयारीत होते। यावेळी महिला रहिवाशांना पुढे करत पोलिसांच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले की आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथे राहत आहोत। आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही। पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली। इमारत अनधिकृत आहे म्हटल्यावर आम्हाला वीज कनेक्शन का दिले? ही इमारत अनधिकृत आहे, यात आमची काय चूक आहे? अशी कैफियत त्यांनी मांडली। मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस कृती कार्यक्रम, 150 दिवस कार्यक्रम, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी 23 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नवीन समिती सभागृह येथे बैठक पार पडली। या बैठकीस खासदार सुरेश म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभाताई गणपत गायकवाड, राजेश मोरे, दौलत दरोडा, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, संजय केळकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, कोकण विभागीय अपर आयुक्त विकास डॉक्टर माणिक दिवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ई मालमत्ता CSR पोर्टल व कर्मचारी ई माहिती कोश प्रणाली पोर्टलचे अनावरण करण्यात आले। 100 दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सादरीकरण केले। तसेच शासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करत ग्रामपंचायतीच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिक गतिमान प्रशासन निर्माण करण्याचे उद्दिष्ट मंत्री गोरे यांनी अधोरेखित केले। मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेच्या अनुषंगाने स्पर्धात्मक व कार्यक्षम प्रशासन घडवण्यासाठी 100% शासकीय योजना अंमलबजावणी, शाळांमध्ये CCTV यंत्रणा तसेच आयुष्यमान भारत कार्ड वितरण इत्यादी बाबींवर भर देण्यात आला।